नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघूया स्वयंपाकघरातील काही महत्त्वाच्या टिप्स. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भाजी शिजवताना झाकण ठेवा. यामुळे उष्णता आत राहते, भाजी लवकर शिजते आणि गॅसची बचत होते. कांदा कापण्याआधी फ्रीजमध्ये ठेवा. थंड कांद्यातील गॅस कमी बाहेर पडतो, त्यामुळे डोळ्यात पाणी येत नाही. भातात लिंबू रस घाला. भात चिकट होत नाही आणि पांढरट मोकळा राहतो. दूध उतू जाऊ नये. भांड्याच्या काठांवर थोडं तूप तेल लावल्याने दूध वर येऊन बाहेर सांडत नाही. आलं लसूण पेस्ट टिकवण्यासाठी त्यात तेल आणि मीठ मिसळल्यास ती जास्त दिवस खराब होत नाही. बटाटे काळे पडू नयेत म्हणून कापल्यानंतर लगेच पाण्यात ठेवल्यास रंग बदलत नाही. कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. ओलसरपणा कमी राहतो. जास्त तिखट झालं तर थोडं साखर किंवा दही घातल्याने चव संतुलित होते. जास्त मीठ झालं तर बटाट्याचे तुकडे टाकल्याने मीठ थोडं शोषलं जातं. डाळ लवकर शिजण्यासाठी आधी भिजवल्याने वेळ आणि गॅस दोन्ही वाचतात. चहा चविष्ट बनवण्यासाठी आलं वेलची घातल्याने सुगंध आणि चव वाढते. भाजीचा रंग टिकवण्यासाठी जास्त वेळ शिजवू नका, मध्यम आचेवर शिजवा. फ्रीजचा वास टाळण्यासाठी एक कापलेलं लिंबू ठेवलं तर वास कमी होतो. पोळी मऊ ठेवण्यासाठी पिठात थोडं दूध दही घालून मळल्यास पोळी नरम होते. तांदूळ जास्त धुवू नका. जास्त धुतल्याने पोषण मूल्य कमी होतात. उकडलेले बटाटे सोलायला सोपे. गरम असताना सोलल्यास साल पटकन निघते. तेल गरम झालं का ओळखण्यासाठी मोहरी टाकली की ती तडतडली तर तेल तयार आहे. लिंबू जास्त रसासाठी कापण्याआधी हाताने रोल केल्यास रस जास्त निघतो. कढईत चिकटू नये म्हणून आधी तेल नीट गरम करा, मगच पदार्थ टाका. साखर ओलसर होऊ नये म्हणून डब्यात थोडे तांदूळ ठेवल्यास ओलावा कमी राहतो. बिस्किट कुरकुरीत ठेवण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवा. अंडी उकडताना मीठ घाला. फुटण्याची शक्यता कमी होते. भाजी चविष्ट बनवण्यासाठी शेवटी थोडं तूप घातल्यास फ्लेवर वाढतो. फ्रीज नियमित साफ करा. आठवड्यातून एकदा साफ केल्याने जंतू आणि वास टाळता येतो. पनीर मऊ ठेवण्यासाठी पाण्यात ठेवले तर ते सॉफ्ट राहते. मसाले ताजे ठेवण्यासाठी हवाबंद डब्यात आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. भाजी जास्त तिखट झाली तर दही किंवा क्रीम घालून चव संतुलित करा. लसूण सोलायला सोपा उपाय. गरम पाण्यात 2 मिनिटे ठेवा. साल पटकन निघते. पोळी फुगवण्यासाठी पीठ मऊ आणि नीट मळलेले असावं. तेल कमी करण्यासाठी नॉनस्टिक भांडी वापरा. भाजी कापून लगेच वापरा. जास्त वेळ ठेवल्यास पोषण कमी होते. उरलेले भात उपमा, इडली किंवा फ्राय राईसमध्ये वापरता येतो. डाळी भिजवल्याने फायदा. शिजायला वेळ कमी लागतो आणि पचायला सोपं होतं. फळं ताजी खा. कापल्यानंतर लगेच खाल्ल्यास विटॅमिन्स टिकतात. स्वच्छता महत्त्वाची आहे. किचन स्वच्छ ठेवल्यास आजार टाळता येतात. जास्त शिजवू नका. पोषण मूल्य कमी होतात. घरचं तूप वापरा. चव आणि आरोग्यासाठी चांगलं. मसाले भाजून वापरा. सुगंध आणि टेस्ट वाढते. गॅस वाचवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करा. किचन व्यवस्थित ठेवा. वस्तू जागेवर असल्याने वेळ वाचतो आणि काम सोपं होतं. टोमॅटो सोलायला सोपे. गरम पाण्यात 2 मिनिटे ठेवा. साल पटकन निघते. भेंडी चिकटू नये म्हणून कापल्यानंतर पूर्ण कोरडी करा आणि लिंबू रस घाला. ताक आंबट होऊ नये. त्यात थोडं मीठ आणि पाणी घालून फ्रीजमध्ये ठेवा. पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. चपाती नरम ठेवण्यासाठी डब्यात ठेवताना कापड झाका. डोसा कुरकुरीत बनवण्यासाठी बॅटरमध्ये थोडा रवा घाला. उकडलेली अंडी सोलायला सोपी व्हावी म्हणून थंड पाण्यात टाका. साल सहज निघते. लिंबू जास्त दिवस टिकवण्यासाठी पाण्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेवा. भात जळू नये म्हणून पाणी योग्य प्रमाणात ठेवा आणि मध्यम आचेवर शिजवा.
फ्रीजमध्ये बर्फ लवकर तयार होण्यासाठी कोमट पाणी वापरा. मिरच्या जास्त दिवस टिकवण्यासाठी देठ काढून पेपरमध्ये ठेवा. कढी फाटू नयेत म्हणून सतत हलवत मंद आचेवर शिजवा. तूप सुगंधी बनवण्यासाठी बनवताना थोडी मेथी टाका. डाळ चविष्ट बनवण्यासाठी शेवटी फोडणी घाला. सूप घट्ट करण्यासाठी थोडं कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिसळून घाला. भाजी ताजी दिसण्यासाठी शेवटी थोडं तेल तूप वरून टाका. पोहे मोकळे राहण्यासाठी धुतल्यावर लगेच चाळणीत ठेवा. फ्रीजमध्ये ओलावा कमी ठेवण्यासाठी बेकिंग सोडा ठेवा. आंबट चव कमी करण्यासाठी थोडी साखर घाला. किचनमध्ये मुंग्या टाळण्यासाठी मीठ किंवा हळद त्या जागी टाका. तर असे काही स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या टिप्स होत्या. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.